तर या व्हिडिओमध्ये आपण NSMला चालू करणार. तर NSMच्या युनिट नंबर 3 मध्ये पहिली मेथड आहे ट्रॅपेझॉइडल मेथड टू फाइंडिंग इंटिग्रेशन. सिंगल इंटिग्रेशनसाठी ट्रॅपेझॉइडल आपण यूज करणार आहोत. तर ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म असतो इंटिग्रेशन एक्स ओ म्हणजे लोअर लिमिट टू एक्स एन हायर लिमिट एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स दिलेलं राहतं आणि डी एक्स. जर असा क्वेश्चन आला आणि सॉल्व बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल असं जर सांगितलेलं राहिलं तर फर्स्ट स्टेप राहते आपली एच इज इक्वल टू एच म्हणजे स्टेप साईज. आपण या व्हिडिओमध्ये फक्त फॉर्म्युले आणि एक न्यूमरिकल बघणार आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅपेझॉइडलचं PYQ मध्ये आलेला क्वेश्चन सॉल्व करणार आहे. तर स्टेप साईज म्हणतात याला. स्टेप साईज म्हणजे कितीने इन्क्रिमेंट होते यात आपल्याला सांगितलेलं राहतं की म्हणजे हे सॉल्व करताना आपण 4 स्टेप्स घ्या. नंबर ऑफ स्टेप्स आपल्याला गिवन राहतात म्हणजे n. नंबर ऑफ स्टेप्स आपल्याला नंबर ऑफ स्टेप्सवरून एच काढता येतो. तर एच कसा काढायचा? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन नंबर ऑफ स्टेप्स करायच्या म्हणजे XN मायनस XO अपॉन N जर केला नंबर ऑफ स्टेप्स किंवा नंबर ऑफ इंटरवल्स और नंबर ऑफ इंटरवल्स पण म्हणतात त्याला. किंवा जर क्वेश्चनमध्ये डायरेक्ट इन्क्रिमेंट दिलेली राहिली किंवा मग इन्क्रीज बाय दिलेलं राहिलं तर ती स्टेप साईज असते. ओके. तर मग एच काढल्यानंतर आपल्याला एचनुसार आपल्याला एक टेबल तयार करायचा असतो. सपोज माझा एच आलेला आहे समथिंग 0.25 तर मग मी ते एक्स ओ पासून तर XN पर्यंतचा एक टेबल तयार करेल. एक्स म्हणजे X1 X2 अप टू XN पर्यंत. XN म्हणजे माझी अप्पर लिमिटचा जो आहे तो माझा राहील. ओके. मग यावर रिलेटेड मी FO F1 F2 आणि अप टू FN पर्यंत करेल. तर FO F1 F2 F3 म्हणजेच काय? F ऑफ X1 म्हणजे जे पण आपल्याला फंक्शन दिलेलं राहील त्यात मी F ऑफ X नॉट म्हणजे जे पण आपल्याला फंक्शन दिलेलं राहील त्याच्यात मी एक्सची व्हॅल्यू पुट करेल. नंतर F ऑफ X1 म्हणजे त्याच फंक्शनमध्ये X1ची व्हॅल्यू पुट करून जे आन्सर येईल ते. F ऑफ X2 त्याच फंक्शनमध्ये X2ची व्हॅल्यू पुट करून जे आन्सर येईल ते. लास्टला आपलं F ऑफ XN. ओके. माझ्याकडे F1 F2 F3 याच्या व्हॅल्यू आल्या की मग आपलं सिम्पल काम आहे की जे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला ट्रॅपेझॉइडलसाठी I इज इक्वल टू H/2. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथून पुढे जवळपास 3-4 मेथड आहे की ज्यात असेच फक्त हेच फॉर्म्युले चेंज होणार आहे बाकी वरची स्टेप सेम असणार आहे. तर H/2 इन ब्रॅकेट FO प्लस FN म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म घ्यायची आणि प्लस 2 इंटू रिमेनिंग टर्म घ्यायच्या ज्या मधल्या आहेत. रिमेनिंग टर्म म्हणजे F1 प्लस F2 अप टू FN मायनस 1 पर्यंत. म्हणजे याच्यापेक्षा ही जी लास्ट राहील ती कोणतीच टर्म रिपीट यायला नको याची खात्री करून घ्या. आणि ह्या आयचं जे आन्सर राहील ते आपलं इंटिग्रेशनचं फायनल आन्सर राहील. तर ही मेथड सिम्पल आहे. हिच्या पुढच्या पण खूप म्हणजे बऱ्याच मेथड सिम्पल आहेत तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर आपण हा एक्झाम्पल सॉल्व करू. तर ह्या क्वेश्चनमध्ये माझ्या मते हा क्वेश्चन PYQ मध्ये पण आला आहे. तर इंटिग्रेशन 0 to 1 1 + x² dx इन 4 इंटरवल्स आपल्याला दिलं आहे. तर मी PYQचं जेव्हा क्वेश्चन घेईल तेव्हा तुम्हाला क्वेश्चन पण दाखवेल की कसा क्वेश्चन असतो. पण हा एक मी एक्झाम्पलसाठी क्वेश्चन घेतला आहे. तर मला दिलेला आहे इंटिग्रेशन 0 to 1 1 + x² dx. तर यात आपला पहिले आपण पहिले लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे. आपल्याला XO दिलेला आहे. XO म्हणजे खालची लोअर लिमिट. XO 0 दिलेला आहे
आणि एक्स एन आपण एक्स एन दिले आहे त्यांनी 1 जी अप्पर लिमिट आहे. ओके. आणि एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स दिलेलं आहे 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या स्वरूपात. ओके. आणि त्यांनी 4 इंटरवलमध्ये आन्सर काढायला लावलं, तर एन इज इक्वल टू 4 दिलेलं आहे. तर एवढं लिहून घेतलं मी. आता माझी फर्स्ट स्टेप राहते स्टेप साईज काढायची. मला स्टेप साईज म्हणजे कितीने इन्क्रीमेंट झालेले. तर स्टेप साईज काढायसाठी एक्स ओ प्लस एक्स एन मायनस एक्स ओ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन एन. तर अप्पर लिमिट काय होती माझी 1 मायनस लोअर लिमिट 0 अपॉन एन किती आहे 4. ओके. तर 1 अपॉन 4 म्हणजेच 1/4 म्हणजे 0.25. जर नसेल जमत तर कॅल्सीमध्ये पण टाकू शकता. 1/4 इज इक्वल टू 0.25. 0.25 एवढी मी इन्क्रीमेंट घेतोय. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर मी इथे टेबल ड्रॉ करतो एक्स ओ. तर मला 4 इंटरवल आहे ना एक्स ओ पासून, तर x4 पर्यंत लिहून घेईल मी. x2 x3 x4 झालं नाही, x2 x3 आणि x4 सॉरी. तर एक्स ओ माझा किती येणार आहे, एक्स ओ म्हणजे माझी लोअर लिमिट. ओके. एक्स ओ आला 0. तर x1 हा एक्स ओ पेक्षा एचने प्लस असेल, म्हणजे एक्स ओ प्लस एच इज इक्वल टू 0 प्लस 0.25 म्हणजे 0 प्लस 0.25 इज इक्वल टू 0.25 आला. ओके. आता हा जो आहे प्रिवियस प्लस एच करायचा. प्रिवियस काय होता x1 प्लस एच इज इक्वल टू 0.25 प्लस 0.25 इज इक्वल टू 0.5. 0.5 प्लस 0.25 0.75 म्हणजे, आणि याच्यात जर आपण अजून 0.25 ॲड केला तर 1 होईल. म्हणजे आपला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट इथे आपली अचीव झाली. तर नेक्स्ट स्टेप मी सांगितली होती की इथे साईडला F0 F1 F2 F3 आणि F4 काढणार. FO म्हणजे माझे FO म्हणजे F ऑफ XO. XO म्हणजे F ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपली, F ऑफ एक्स आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्या 1 प्लस एक्स स्क्वेअरमध्ये या एक्सच्या ठिकाणी मी XOची व्हॅल्यू पुट करणार, तर माझं F ऑफ XO येणार. तर XOची व्हॅल्यू पुट केली म्हणजे 0 पुट केलं 1 प्लस 0 स्क्वेअर इज इक्वल टू 1 येणार. ओके. आता त्यानंतर XO झाला. नंतर F ऑफ X1 म्हणजे या आपला F ऑफ एक्स काय 1 प्लस एक्स स्क्वेअर. या एक्सच्या ठिकाणी x1ची व्हॅल्यू पुट करणार म्हणजे 0.25 म्हणजे 1 प्लस 0.25चा स्क्वेअर. ओके. तर त्याचं ॲन्सर येतं 1.0625. ओके. F ऑफ X2. आता X2ची व्हॅल्यू पुट करणार. X2 किती आपला 0.5 म्हणजे याच ठिकाणी 1 प्लस 0.5चा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू फक्त चेंज करत राहायचं, बाकी ॲज इट इज ठेवायचं. आता F ऑफ X3 आपला 0.75. ओके. तर मग इथं 0.75चा स्क्वेअर, तर किती आहे 1.5625. आणि लास्ट F ऑफ X4 म्हणजेच 1 प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे 2 येतोय. ओके. हे झालं माझं सगळ्या F1 F2 F3ची व्हॅल्यू मिळाली की मी लास्ट डायरेक्ट फॉर्म्युला टाकेल बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल. I इज इक्वल टू ट्रॅपेझॉइडल रूलचा फॉर्म्युला लिहायचा h/2 इन ब्रॅकेट FO म्हणजे फर्स्ट F प्लस FN म्हणजे लास्ट प्लस 2 इंटू
F1 प्लस F2 आणि म्हणजे रिमेनिंग बाकी जेवढे आहे तेवढे सर्व. ओके, तर या फॉर्म्युला समजायला अवघड जातो. तुम्ही असं लक्षात ठेवा की एच आपला किती आला आहे 0.25 टाकला मी अपॉन 2 इन ब्रॅकेट. डायरेक्ट फर्स्ट टर्म घ्यायची. फर्स्ट टर्म म्हणजे F0. फर्स्ट टर्म म्हणजे जेव्हा आपण f ऑफ x0 टाकला होता तेव्हा, म्हणजे x0ची व्हॅल्यू काय होती 0 टाकला होता तेव्हाची व्हॅल्यू f ची काय होती 1 लिहिला, प्लस लास्टचा f किती आलेला आहे 2, प्लस आता 2 इंटू उरलेले म्हणजे पहिला होऊन गेला लास्ट होऊन गेला, उरलेले हे तिघांची बेरीज म्हणजे काय 1.0625 प्लस 1.25 प्लस 1.5625. ओके, याचं ॲन्सर काढू आपण. पहिले वाटल्यास तुम्हाला कॅल्सी जास्त यूज करता येत नसेल तर पहिले एवढ्या याची ॲडिशन करून घ्या. म्हणजे काय येईल 1.0625 प्लस 1.25 प्लस 1.5625. तर आलं किती ते 3.875. आता 3.875 यांची ॲडिशन आली त्याला इंटू 2 आहे, तर 3.875 इंटू 2 माझं येतं आहे 7.75 म्हणजे 0.25 बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 प्लस हे पूर्ण अंडरलाईन केल्याचं उत्तर आहे 7.75. ओके, तर 7.75. आता यांची ॲडिशन करून घ्या 1 प्लस 2 प्लस 7.75, तर येते ती 10.75. याला इंटू 0.25 बाय 2, तर माझा फायनल ॲन्सर येतं आहे 1.3437. 1.3437. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची जी मेथड आहे सिम्पसन्स 1/3 मेथड ती बघणार आहे. तर आणि ट्रॅपेझॉइडल रूलचा PYQ पण बघणार. तर ठीक आहे, थँक्यू.